वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूश डायरी. तर आज आम्ही आलो आहोत एनडी स्टुडिओला, जे आहे कर्जतमध्ये. तर हा आहे त्यांचा एंट्रन्स. इथे बॉक्स ऑफिस म्हणून दिलं आहे, तिथे तिकीट काउंटर आहे. 500 तिकीट आहे. ओके, आता आपण बघूयात आतमध्ये काय काय माझ्या ट्रान्सफॉर्मर्स आहेत रिअल वाले. तर स्वरा तेच बघून खूप खुश झाली आहे. तर आपण बघूयात आतमध्ये. बरंच चालण्यासारखं आहे इथे, बघण्यासारखं तर खूप काय काय आहे. ह्याच्यात एक मी छोटा ब्लॉग पण केलेला आहे. हा जरा लॉंग ब्लॉग असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघा ते. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. ही आहे त्यांची एंट्री. हे आपल्याला हे गाईड करतात, म्हणजे कुठे कुठे कोणत्या कोणत्या शूटिंग झालेले आहेत ते सगळं सांगतात. याच्या बाजूला ॲक्च्युली सॉंग्स लागलेले होते, कॉपीराईट येईल म्हणून ते मी जास्त केलं नाही, पण मी आधीच्या व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवलेलं आहे, तर तुम्ही ते बघू शकता. आणि इथून एंट्री केल्यानंतर सगळे त्यांचे ओल्ड मूवीचे जे आहेत फोटो त्यांनी ते लावलेले आहे. आणि इथून सगळी सुरुवात होते, म्हणजे जे आपल्या मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळतं ते इथे आहे. इथेच यांची शूटिंग केली जाते. ही आहे ती बँक दाखवली आहे. आणि आतमधनं मी तुम्हाला दाखवते, नंतर जसं जसं मी कवर करेन तसं तसं तुम्हाला ते बघायला मिळेल. तर इथे सगळे असं ठेवलेलं आहे. बाहेरून खूप छान असतं, दिसायला खूप वाव वाटतं. आणि आतमध्ये बघा काय असतं ते तुम्हाला मी सगळं सांगते, दाखवते ह्याच्यामध्ये. जर ह्याच्या आधीचा माझा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला आयडिया आलीच असेल. आणि इथे कोणी जाऊन आलं असेल तर मला कमेंट करून सांगा कसं वाटलं, आणि तुम्ही गेला होता तेव्हा शूटिंग चालू होती का. आम्ही पण तोच विचार करत होतो, मे बी जर इथे शूटिंग चालू असेल तर आपल्याला बघायला मिळेल. तर बघूयात बघायला मिळते की नाही मिळते. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल सगळं. मुंबईमध्ये पण गोरेगाव फिल्म सिटी आहे, तिथे पण मला जायचं आहे. त्याचा पण नक्कीच एक व्लॉग येईल. आता समर वॅकेशन आहे, जर जमलंच ठरलं आमचं काही जायचं तर मी नक्कीच तो व्हिडिओ कवर करेन. कारण स्वरालाही ते बघायचं असतं की काय आहे, कसं करतात सगळं काय. तिथे बऱ्याचशा शूटिंग चालू असतात, आपल्याला बघायला मिळतात. तर तुम्ही गेला असाल तर मला सांगा की त्याची बस पण असते, ते आपल्याला सगळं दाखवतात. कुठे कुठे काय काय आहे आपल्याला थांबवतात, तिथे उतरून आपल्याला सगळं ते दाखवलं जातं. तर बघूयात, जमलं तर मी नक्की ते कवर करणार आहे. जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळते. आणि रिसेंटली मी आता उदयपूरचे व्लॉग केले होते. आता हे बघा, ही बँक जी मगाशी मी म्हणाली ना ते आहे. त्याच्या आतमध्ये असं पूर्ण एम्प्टी असतं. ज्यावेळेला शूटिंग असतं त्यावेळेला ते तिथे सगळं काही ठेवतात त्यांचं. इथे चर्च आहे, असं सगळं आहे. बरंचसं काय काय आहे, तुम्हाला मी सांगते काय काय आहे ते. एनडी स्टुडिओ हा 2005मध्ये इथे बांधण्यात गेला आहे. आणि नितीन चंद्रकांत देसाई यांनी हे उभारलं होतं. तर तिथे अजूनही इथे काही शूटिंग्स वगैरे करतात. म्हणजे तुम्हाला जसं जसं आपण बघत जाऊ तसं तसं तुम्हाला ते समजत जाईल की इथे काय काय आहे. जर मला जमले तर त्याचे मी पिक्चरचे स्क्रीन इथे मी हे करते, अटॅच करते, तर तुम्हाला ही आयडिया येईल. जोधा अकबरचे पण इथे शूटिंग झालेले आहे. तुम्हाला जर मूवी बघितला असेल तर तुम्हाला पण ते कळेल. तर आता आपण बघूयात आतमध्ये काय काय आहे अजून. तर आता आपण आहोत तो आहे जोधा अकबरचा सेट आहे. इथे इन्स्पिरेशन बसलेला होता तो वाला सीन आहे इकडचा. इथे तुम्हाला छोटी फुटेज पण दाखवेन, त्याच्यामध्ये ॲड करते. इथे त्यांनी सोफा वगैरे ठेवला आहे. इथे असं आहे की जे सेट केलं ते नितीन देसाईंनी असेच इथेच ठेवलेले आहे, ते चेंज होत नाही. तुम्ही कधी येऊन व्हिजिट करू शकता इथे. स्वरा बघा तिथे हे वाजवते नगारा.
आता जिथे आहोत ते आहे शीश महल. इथे बऱ्याचशा शूटिंग पण झालेल्या आहेत आणि इथे जर आलात तुम्ही तर नक्कीच इथे व्हिजिट द्या. एन डी स्टुडिओला खूप बघण्यासारखं खूप आहे आणि जमलंच तर मी गोरेगावची जी फिल्म सिटी आहे ते पण कवर करणार आहे. म्हणजे मलाही बघायला आवडतं, त्याच्याचबरोबर मी व्हिडिओ पण करेन आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आता आपण बघणार आहोत ते आहे पानिपतचं इथे शूटिंग झालेलं आहे. तर हा इथेच असतो, हे इथे गणपती आहे. तुम्ही पिक्चर बघितलं असेल तर तुम्हाला लगेच ते क्लिक होईल. तर असंच पुढे पुढे जाऊयात, काय काय आहे ते आपण बघूया. बाजीराव मस्तानी हा जो मूवी आहे त्याचा जो शनिवारवाडा दाखवलेला आहे त्याची पण इथे काही महत्त्वाचे जे सीन आहे ते इथे शूट झालेले आहे. रायगड किल्ला शिवसृष्टी जो मराठी मालिका होती शिवछत्रपती, त्याचं पण शूटिंग इथेच केलं गेलं आहे. पुन्हा प्रेमरतन धनपायो सलमान खानचा जो मूवी आहे त्याचं पण शूटिंग इथेच घेतलेलं आहे. त्याच्यातले जे मेन जे क्लिप्स आहे, शॉर्ट्स होते ते इथे घेतलेले आहेत. इथे आला तर हे तुम्हाला सगळं बघायला मिळेल इथे. सारांश